हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग आहे बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी स्पेशल व्लॉग. ॲक्च्युली आज माझ्या हस्बंडचा बर्थडे आहे आणि त्याचबरोबर आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आणि उद्या आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. तर या सगळ्या ओकेजनसाठी आम्ही आज फॅमिली डिनर घरी प्लॅन केला होता. सो त्यासाठी आम्ही दोघेही रेडी होत होतो. आज स्पेशली मी मयूरसाठी साडी घातली होती कारण त्याला मी साडीमध्ये खूप जास्त आवडते. सो त्याच्या बर्थडेसाठी मी स्पेशली साडी वेअर करायचं ठरवलं आणि दोघंही रेडी झालो. मस्तपैकी खाली जायचा प्लॅन होता. तेवढ्यात रायाचा भाऊ रूममध्ये आम्हाला शोधत आला आणि तो आमच्या व्हिडिओमध्ये आला. मग राया त्याला बघून खूप खुश झाला. आम्ही मस्तपैकी व्हिडिओ काढले चौघांचेही आणि मग आम्ही खाली गेलो. तर खाली आमची लेडीज गँग रेडीच होती की कधी आम्ही येतोय आणि फोटोशूट करतोय. थोडासा त्यांच्यासोबतही फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि मग इकडे एकीकडे रायाचा मोठा भाऊ त्याला भेटल्यानंतर दोघंही कसरत करायला लागले. एकमेकांना बघून ते स्कॉट्स मारत होते म्हणजे खरंच. मग त्याचबरोबर पुढे जाऊन आम्ही केक, ताट ओवाळायचं सगळं रेडी केलं. सगळे पाहुणे येऊन बसले होते, वाट बघत होते की कधी आम्ही आता कार्यक्रम चालू करतोय. एकीकडे राया त्याची आजी आल्यामुळे मज्जा करत होता, तो खूप खुश होता. घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा रायाला खूप मजा येते, तो खूप वेगळ्या एक्साइटमेंटमध्ये असतो. मग पुढे जाऊन आम्ही जरा टेबल डेकोरेट केला आणि आता फक्त वाट बघत होतो बर्थडे बॉयची की तो कधी येतोय आणि आम्ही सेलिब्रेशन चालू करतोय. आणि मग तेवढ्यात बर्थडे बॉय मस्तपैकी टकाटक रेडी होऊन आला खाली. मग बर्थडे बॉयला आम्ही ओवाळलं. कितीही वेस्टर्न कल्चर आपण चालू केलं तरीसुद्धा हे ट्रेडिशन आपण नेहमी फॉलो करतो. हे ब्लेसिंग्स आपल्याला खूप हेल्प करतात आपल्या लाईफमध्ये. आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आमच्या दोघांनाही परत मग सगळ्यांनी ओवाळलं आणि सगळ्यांनी ब्लेसिंग्स दिल्या आम्हाला की आम्ही यावर्षी आमचे 4 वर्ष लग्नाचे कंप्लीट केलेले आहे आणि 5th इयर आम्ही चालू केलेलं आहे आणि हे असंच वर्षोनवर्ष आम्ही एकमेकांसोबत असावं, सुखादुःखात सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी एकमेकांच्या सोबत असावं, असं सगळ्यांनी आशीर्वाद दिला. कोण पळवणार ते सो इथे आता बर्थडे बॉयला त्याचं बर्थडे गिफ्ट मिळणार होतं, जे की त्याच्यासाठी खरोखर सरप्राईज होतं. हे वॉच त्याला खूप वर्षापासून घ्यायचं होतं, पण नेहमी तो म्हणायचा नाही राहू देत नंतर बघू, असं करून त्याने आत्तापर्यंत घेतलं नव्हतं. आणि सो फायनली ह्या वर्षी मी त्याला ते सरप्राईज म्हणून गिफ्ट केलं. सो तो खूप हॅपी होता. आणि इकडे आमच्या छोट्या भावाने पण त्याला एक गिफ्ट दिलं आणि माझं म्हणणं असं होतं की नाही काकाला आलं तर ठीक आहे, काकी घालेल मी, असं बोलून आम्ही खूप मजा करत हसत होतो. फायनली सगळ्यांनी आम्हाला गिफ्ट दिले आणि इथे मला थोडासा धक्का बसला. माझ्या फॅमिलीमध्ये मला गोल्डचं गिफ्ट मिळालं, जे की मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. मी खूप शॉकमध्ये होते आणि ठीक आहे, बट आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस अँड थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. कधी-कधी अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्यासोबत होतात आणि आपण स्पीचलेस होतो. सेम मोमेंट माझ्यासाठी होती ही. बट आय एम हॅपी. मग आमचे डिनर होऊन आम्ही वर आलो. मग छानपैकी दोघांनी एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला, व्हिडिओ शूट केले. असा होता आमचा आजचा दिवस. खूप छान गेला आमचा आजचा दिवस. पण स्पेशल डे तर उद्या आहे आणि त्याची सुरुवात झाली अशी. सो बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आमच्या ॲनिव्हर्सरी डेटला आणि आता आम्ही निघालो होतो लोणावळ्याला जायला, जस्ट फॉर अ लाँग ड्राईव्ह. आणि तेवढ्यात मयूरने मला सरप्राईज दिलं. एक छोटासा केक त्याने गाडीमध्ये ठेवला होता, जो आम्ही कट केला, एकमेकांना विश केलं आणि आम्ही एकमेकांना प्रॉमिस केलं आहे की पुढचे जितके वर्ष आम्ही सोबत असू तितके एकमेकांना सांभाळून राहू. आणि अचानकच जेव्हा लोणावळ्यात पोहोचलो, वाह! काय वातावरण होतं, म्हणजे खरंच वर्थ इट असतं ना, की आपण निघालोय काहीतरी प्लॅन करून आणि ते सक्सेस झालं. काय भारी फिलिंग होतं, एकदम भारी. मग तिथे आम्ही मस्तपैकी मॅगी घेतली, एका पॉईंटला थांबलो आणि व्हिडिओज काढले. आणि खरं तर हे व्हिडिओज काढण्यामागेचा एक मोठा हेतू आहे, ते म्हणजे आपण जे मोमेंट जगतोय ते
म्हातारपणापर्यंत तर आपल्याला लक्षात राहावेत, आपण हे विसरू नये आणि व्हिडिओज बघून आपण हे पुन्हा पुन्हा आठवण येते आपल्याला, की आपण काय मजा करतोय लाईफमध्ये किंवा आपण काय जगलोय आणि आपण काय मिस केलं होतं, हे पण आपल्याला कधी-कधी कळतं आणि हा टाईम मी खरंच विसरणार नाही माझ्या लाईफमधला. मग पुढे जाऊन आम्ही दोघांनी पण तिथून निघायचा विचार केला आणि निघता-निघता पण आमचे फोटोज, व्हिडिओज कंटिन्यू चालू होते. खरंच तिथला माहोल आणि खरंच दिवसाचा म्हणतात ना स्पेशल टाईम हा कुठेतरी एका स्पेशल ठिकाणी या क्लायमेटमध्ये घालवणं म्हणजे वाह! सुखच म्हणावं. आणि मग पुढे परतीचा प्रवास लागला. मयूर दमला असल्यामुळे मी गाडी हातात घेतली आणि म्हणलं चलो, असं बोलून आम्ही निघालो आणि खरंच आमचे हे 2 दिवस खूप छान गेले फॅमिलीसोबत पण आणि एकमेकांसोबतही. सो आपणही भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय बाय. टेक केअर.